पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास। दर्यापूर तालुक्यातील माऊली धांडे येथील शेत शिवारातील तब्बल 50 वर्षांपासून वापरात असलेला वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याची तक्रार शेतकरी सेवकरम सदाशिव बर्डे यांनी केली आहे। रस्त्याच्या प्रकरणाचा निकाल नियोजित वेळेत देण्याऐवजी महसूल प्रशासनाने तब्बल 6 महिने दिरंगाई केल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केला। तहसीलदारांनी दिलेला निकाल आपल्या विरोधात असून तो राजकीय दबावामुळे किंवा अन्य आमिषाला बळी पडून देण्यात आल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी केलाय। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। रस्ता बंद झाल्याने शेतीपर्यंत जाणं कठीण झालं असून शेतीची वहिवाट कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। रस्ता तातडीने मोकळा न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकरी बर्डे यांनी दिलाय। आता या प्रकरणात तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ महसूल प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याच्या जिआरनुसार जे आपण नायब तहसीलदार यांना आपण अर्ज करतो हा त्यांनी 90 दिवसाच्या आत निकाली लावावी। जवळपास मी अर्ज यांना 23/1/2026 रोजी दिली आणि त्यांना अर्ज दिला। तिथून जवळपास यांना मला माझ्या परिवारांना 18 ते 19 तारखा दिल्या। जवळपास यांनी 8 महिने त्या याला लावले। जिआरनुसार मला 90 दिवसाच्या आत निकाल हवा होता, पण असं झालं नाही। जवळपास नायब तहसीलदार यांनी 8 महिने जास्त लावून यांनी त्याची जिआरची नियम ओलांडले आणि त्यांनी जिआरनुसार मला रस्ता मोकळा करून देण्यात यावे होते, पण यांनी असं केलं नाही। जवळपास यांनी स्पॉट पाणी 1/7/2026 रोजी केली, त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही। जवळपास त्यांनी 17/8/2026 रोजी आमच्या विरुद्ध निकाल देऊन त्यांनी हे तयार केलं की शेतकऱ्याला कशा प्रकारचा अन्याय होतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। जवळपास त्यांनी फक्त या बयानाच्या भरोश्यावर यांनी आम्हाला निकाल दिला। जवळपास आम्ही यांना नकाशा दिला, नकाशामध्ये रस्ता आहे, त्याच्यानंतर खरेदी दिली, खरेदीवरील रस्त्याचा उल्लेख आहे, कारण की आम्हाला पर्यायी रस्ता कुठल्याही प्रकारचा नाही आहे। तरी आम्ही त्यांना अर्ज देऊन तरी त्यांनी एकही ऐकून त्यांनी आमच्या विरुद्ध निकाल देऊन जवळपास 8 महिन्यानंतर निकाल देऊन आज माझं शेत हे जवळपास माझ्या परिवाराचं 9.5 एकर शेत आहे। आज शेत असल्यावर माझं शेत हे पडीत पडण्याच्या मार्गावर आहे, कारण की जेव्हा पेरणी लागली तेव्हा मी नायब तहसीलदार यांना विचारलं, साहेब पेरणी कुठून करू? त्यांनी मला याचं उत्तर दिलं नाही। त्यांनी हेच म्हटलं, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुला त्या रस्त्यानं वाहतूक करता येत नाही। तरी त्यांचं मान्य करून मी दुसऱ्याच्या शेतामधून शेत पेरणी केली, पण आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे। जवळपास आज माझं शेत हे 9 एकर 9.5 एकर हे पडीत आहे। तरी मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला दाखवत आहे की बा शेतकऱ्यांना अन्याय हे नायब तहसीलदार जवळ अर्ज देऊनही याच्यावर काहीही होत नाही। जवळपास याचा आम्हाला विश्वास होता की नायब तहसीलदार आम्हाला रस्ता मोकळा करून देतील, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की याच्यात दखल घेऊन आमच्यावर झालेला अन्याय हा करून दाखवणे। आणि एवढंच नाही तर आम्ही नायब तहसीलदार यांना पाठपुरावा करून यांनी आमची एकही ऐकले नाही। तरी आता मला एक सांगा की आमच्यावर अन्याय झाला। जवळपास हे माझे वडील आणि हे माझे मोठे बाबा, आता हे यांनी काय करावे? यांनी चक्रा मारावे ते किती मारा? जवळपास 18 तारखेनंतरही आमच्या विरुद्ध निकाल देऊन आमच्या विरुद्ध करून आमच्यावर हे अन्याय करत आहे। हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत। तशी आता आत्महत्या केल्याशिवाय कोणत्याही पर्याय नाही किंवा मी आमरण उपोषणात बसण्याची तयारी आहे। मी तसेच याबाबत कलेक्टर साहेब यांच्याकडे अर्ज सुद्धा दिलेला आहे आणि याच्यामध्ये तिकडून सुद्धा यांना काय परिपत्र आले किंवा नाही हे सुद्धा मला माहिती नाही। तरी तहसीलदार साहेबांनी दिलेल्या डॉक्युमेंटची आणि दिलेल्या अर्जाची अवहेलना करून यांनी यांच्यामध्ये कोणतीही तरतुदी केलेली नाही। सदरू यांनी विरोधी पार्टीकडून राजकारणाचा डाव खेळून यांनी माझ्या विरोधात निकाल दिलेला आहे। या दिलेल्या माझ्या माहितीनुसार यांनी तात्काळ मला या व्हिडिओप्रमाणे माझा निकाल मला द्यावा आणि माझी कायमस्वरूपी रस्ता बंद करण्यात आलेला आहे।